नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 23 जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत वसंत पंचमी. वसंत पंचमी माता सरस्वती जयंती म्हणून साजरी केली जाते. सनातन परंपरेमध्ये माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला विशेष महत्त्व आहे, कारण या तिथीला बुद्धी, ज्ञान, विवेक आणि विद्येची देवी माता सरस्वती प्रकट झाल्या होत्या असे मानले जाते आणि म्हणून या दिवशी सरस्वती मातेची पूजा ही केली जाते आणि तिच्याकडून बुद्धी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. आपल्या हिंदू धर्मात माघ महिन्याला सणांचा महिना म्हणतात, कारण या महिन्यात माघी गणेश जयंती, गुप्त नवरात्री असे मोठे सण जे आहेत तर ते साजरे केले जातात आणि या काळात वसंत पंचमीचा सण देखील याच महिन्यामध्ये येतो, जो संगीताची देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे आणि या वसंत पंचमीपासूनच वसंत ऋतूला सुरुवात होते. या वसंत पंचमीचा प्रारंभ 23 जानेवारीला मध्यरात्री 2:28 सुरू होणार आहे आणि 24 जानेवारीला उत्तर रात्री 1:46 समाप्त होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार वसंत पंचमी 23 जानेवारी म्हणजेच उद्या शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सरस्वती मातेच्या पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 7:15 ते दुपारी 12:50 असणार आहे आणि म्हणून पूजेसाठी एकूण 5 तास 36 मिनिटं मिळणार आहेत. धार्मिक दृष्टीने वसंत पंचमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी माता सरस्वतीची पूजा करून काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या शुक्रवार वसंत पंचमीच्या दिवशी तुळशीला अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्याने 24 तासातच घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन करोडोच्या कर्जातून मुक्ती होईल. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी करायचा आहे. वसंत पंचमीला तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू फक्त तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय फक्त वर्षातून 2दाच करता येतो. जेव्हा पण पंचमी तिथी असते तेव्हा पंचमी तिथीलाच हा उपाय जो आहे तर तो केला जातो. त्यात एकदा जेव्हा आपल्याकडे शारदीय नवरात्र सुरू असते तर तेव्हा नवरात्रीच्या पंचमीला हा उपाय जो आहे तर तो केला जातो आणि दुसरा म्हणजे वसंत पंचमीला हा उपाय जो आहे तर तो केला जातो. आणि जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि खात्रीशीर उपाय आहेत. कितीही मोठ्यातले मोठे कर्ज तुमच्यावरती असेल तर त्या कर्जातून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप जास्त महत्त्व आहे. माता तुळशीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीचे रोप आपल्या घरात लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती ही नष्ट होते आणि विशेष तिथीवरती या तुळशी संबंधित काही उपाय केल्याने जीवनातील अनेक संकट, अडचणी, दुःख दूर होतात. जर तुमच्यावर भरपूर कर्ज असेल, मग हे कर्ज गाडीचं असेल, घराचं असेल किंवा जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज असेल आणि तुम्ही प्रयत्न करूनही तुमचं कर्ज ते फिटलं जात नसेल, ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल किंवा तुमच्याकडे हवा तसा पैसा ते कर्ज फेडण्यासाठी येत नसेल, तर तुम्ही उद्या वसंत पंचमीच्या दिवशी फक्त तुळशीला ही एक वस्तू अर्पण करा. त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट करत असतो परंतु आपल्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही, त्या कष्टाला हवा तसा पैसा मिळत नाही
आणि म्हणून आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात. घरातील गरिबी, दरिद्रता ही संपायचं नाव घेत नाही. जर विशेष तिथीवरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी काही उपाय जर केले तर नक्कीच लक्ष्मी ही आपल्या घरात अखंड वास करते. त्या दिवसाचं महत्त्व हे आपल्याला प्राप्त होत असतं. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असतो असं नाही, तर घरामध्ये सकारात्मक आणि चांगले वातावरण असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असते तिथेच लक्ष्मी ही वास करत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा ही अवश्य करावी, जेणेकरून घरातील वातावरण हे चांगले राहते. आता उद्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने चिमूटभर हळद घालायची आहे. यामुळे आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. खास करून मुलांना या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे हे नक्की परिधान करावे, कारण या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते. सरस्वती माता जी आहे तर ती विद्येची, ज्ञानाची देवता आहे. या दिवशी मुलांकडून सरस्वती मातेचं पूजन करून घेतलं जातं आणि सरस्वती मातेलासुद्धा पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण केला जातो. म्हणून तुम्हीसुद्धा मुलांकडून या गोष्टी नक्की करून घ्यायच्या आहेत. देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये केला तर अतिशय उत्तम. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हळद, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहे. त्याचबरोबर थोडीशी पिवळी फुलं तुम्हाला घ्यायची आहे. लाल फुलं असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. यानंतर तुळशीला सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे, ते म्हणजे उसाचा रस. आपल्याला अगदी 1 ते 2 चमचे उसाचा रससुद्धा लागणार आहे. एका वाटीमध्ये तुम्हाला हा रससुद्धा घ्यायचा आहे. आता उसाचा रस प्लास्टिकच्या वाटीमध्ये अजिबात घेऊ नका. एखादी स्टीलची वाटी घ्या किंवा कपामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर माता तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि यानंतर हा जो उसाचा रस तुम्ही घेतलेला आहे तर तो उसाचा रस त्या तुळशीच्या मुळांना अर्पण करायचा आहे. उसाचा रस अर्पण केला की त्यावरून तुम्हाला 2 चमचे जे गाईचं दूध असतं, कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध आहे तर ते सुद्धा 2 चमचे अर्पण करायचं आहे. आणि त्यावरून तुम्हाला थोडंसं शुद्ध पाणी म्हणजे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला, माता तुळशीला कर्जमुक्ती होण्यासाठी, कर्जातून सुटका होण्यासाठी, घरातील गरिबी, दरिद्रता ही दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्यातील पंचमीला जरी केला ना तरीसुद्धा चालतो. पण बघा, वसंत पंचमी त्याचबरोबर नवरात्रीमध्ये येणारी ललिता पंचमी या 2 पंचमी ज्या असतात ना त्या खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या तिथी मानल्या जातात. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं. आणि कर्जमुक्तीसाठी, पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी, लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी हा तुळशीचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. आणि म्हणून तुम्हाला उद्या तुळशीला उसाचा रस जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुळशीची एक काडी घ्यायची आहे. ही काडी मधामध्ये बुडवायची आहे आणि मधाने आपल्या मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीजमंत्र एम लिहायचा आहे. अगदी 100% पॉवरफुल हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे. हा मंत्र मुलांच्या जिभेवरती मधाने लिहिल्याने मुलांची बुद्धी तीक्ष्ण, तल्लख आणि चंचल होत असते. यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते. जर मुलांची बुद्धी कमकुवत असेल म्हणजे मुलं अभ्यास करत आहे परंतु त्यांच्या लक्षात राहत नसेल, मुलांना एखादा विषय हा अवघड जात असेल तर हा एक 100% प्रभावी उपाय तुम्ही उद्या मुलांसाठी करा. फक्त एक तुळशीची काडी घ्यायची, ती मधामध्ये बुडवायची आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती मी बीजमंत्र दाखवला आहे तर हा मंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. फक्त एवढंच करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला सरस्वती माताकडे प्रार्थना करायची आहे.
तर हे दोन्ही उपाय जे मी सांगितले तर ते अत्यंत प्रभावी उपाय आहेत. उद्या तुम्ही वसंत पंचमीला भले काही करू नका, परंतु हे 2 उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचेच आहे. हा जो दुर्मिळ योग आहे ना, हा परत लवकर येणार नाही. त्यामुळे तुम्ही न चुकता हे उपाय आवर्जून करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.